नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। तर सर्वप्रथम आपण सर्व स्वामी भक्तांना आज स्वामी प्रकट दिनाच्या भरपूर शुभेच्छा आहेत। आज आहे स्वामींचा प्रकट दिन आणि आज आपण आलो आहोत शिरगावमध्ये स्थित असलेल्या भक्तवरा श्री स्वामी समर्थ मठामध्ये। तर आज आहे स्वामींचं प्रकट दिन। थोडक्यात म्हटलं गेलं तर कर्दळी वनामध्ये आज स्वामी हे प्रकट झाले होते। तर याची कहाणी अशी आहे की लाकूड तोडा एकदा जंगलामध्ये गेला होता लाकूड तोडण्यासाठी। त्याचवेळी त्याच्या हातून चुकून जी कुऱ्हाड होती ती हातांना सरकली आणि ती वारुळावर जाऊन आदळली आणि वारुळामध्ये श्री स्वामी समर्थ तपश्चर्येमध्ये होते आणि ते त्यांच्या मांडीला जाऊन लागले। त्याचवेळी स्वामींच्या मांडीला जखम झाल्याने रक्त वाहलं। हे बघून तो लाकूड तोडा घाबरला आणि त्यांनी वारुळाची माती सरकायला गेली तेव्हा स्वामी प्रकटले गेले। तर त्याचवेळी स्वामी प्रकटले गेले आणि त्याच्यानंतर मग स्वामी आपल्या अख्ख्या देशामध्ये भ्रमण केलं आणि 1856 वेळी ते अक्कलकोटमध्ये येऊन तिकडे राहिले आणि पुढील 22 वर्षे अक्कलकोटातच समर्थ मठ रिक्षा अवेलेबल आहे। बसने येणार असेल तर सातपाटी बसने आपल्याला यावं लागेल आणि माहीमच्या अगोदर उत्तर भंडारी येऊ शकतात। dim dum da na da dim da na na dim dum da na da dim da na dim dum da na dim dum da na da dim da na o da ni da na di da na na o da ni da na di da na da di na da dim dum da na da dim da na dim dum da na da dim da na dim dum da na dim da na da dim da na na dim da na da dim da na da di na da na dim da na da dim da na da di na da na da dim da na da di na da dim dum da na da dim da na dim dum da na dim dum da na da dim da na dim स्वामी दर्शन तर झालेलं आहे आणि स्वामीचा आशीर्वाद सुद्धा घेतला आणि आता वेळ झाली आहे महाप्रसादाची। तर आता आपण आलो महाप्रसाद घ्यायला। तुम्ही बघू शकता खूप छानसा प्रसाद आहे। तर चला माझा स्वामीच्या प्रसादाचा आस्वाद घ्या। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आता महाराजांचं दर्शन झालं आहे आणि आता महाप्रसाद घेतला आहे आम्ही। प्रसाद खूपच छान आहे। आज तर आज प्रकट दिन आहे। प्रकट दिनाच्या तुम्हाला सर्वांना भक्तांना खूप खूप शुभेच्छा। तर महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। जेवण खूप छान होतं आणि सर्व भक्तांना एक विनवणी आहे की जेव्हा पण जर कुठे महाप्रसादाचं वगैरे आयोजन होत असेल तर कृपया करून ताटामध्ये तेवढंच जेवण घ्या जेवढं आपल्या पोटात जाईल। अन्न वेस्ट करू नका। आणि ज्या जर मठात आपल्याला यायचं असेल दर्शनासाठी जवळपास राहणार असेल त्या मठाचा पत्ता आहे भक्तवरा श्री स्वामी समर्थ मठ, उत्तर भंडारी, शिरगाव, पालघर स्टेशनपासून साधारण 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे। इकडनं बस रिक्षाने येता येते। बसने येणार असेल तर सातपाटी
dim da na o da ni da na di da na na o da ni da na di da na na da da di na ta dim dum da na da dim da na dim dum da na da dim da na dim dum da na da na dim da na da dim da na na da na dim da na da dim da na da na da di na da na na da na dim da na da dim da na na da na da di na da na na da dim da na na da na da di na da da na da na dim dum da na da dim da na na dim dum da na dim dum da na da dim da na dim sa re ga ma ga re ga ma pa da ni sa ni da ni da ni da sa ni da ni sa ni ga re sa ni re sa ni da ni sa ni ga ma ga re sa ni re sa dim dum da na da dim dum da na dim dum da na dim dum da na dim dum da na da dim da na na dim dum da na da dim da na dim dum da na dim dum da na da dim da na na o da ni da na di da na na o da ni da na di da na na da na da di na ta dim dum da na da dim da na dim dum da na da dim da na dim dum da na da na dim da na da dim da na na da na dim da na da dim da na da na da di na da na na da na dim da na da dim da na na da na da di na da na na da dim तर दर्शन पण झालेलं आहे आणि महाप्रसादाचा लाभ पण घेतला खूप छान होता. तर पालघरमध्ये आपण राहत असेल तर नक्की इकडे या आणि स्वामीचं दर्शन घ्या आणि त्याचा आशीर्वादाचा लाभ घ्या. आणि आजचा ब्लॉग जो आहे तो आज आम्ही इकडेच येईल. तर आपल्याला ब्लॉग कसा वाटला तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचला जाईल. व्हिडिओ आपण एका नवीन ब्लॉग सगळे मिळून बोलू. ब्रह्मांड अक्कलकोटची स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ श्रीपाद शिवल्लभ दिगंबरा. ये तेरी हंसी पर मैं